संपवतो. जैन जय आदिवासी. पट्टीची दारू तुमच्यापासून गेली तर तो व्यवसाय दुसरे लोक करायला तयार झालेले आहे. धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिंदखेड्यामधून जे तुमचे साखळी उपोषण झालं, साखळी आंदोलन झालं, याची सुरुवात होणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं चालू आहे की तहसील कचेरी, कलेक्टर कचेरी मोर्चे निघायला पाहिजे. पण ज्याच्या मागे मोठा समाज राहतो, ज्याच्या मागे फार मोठं संघटन राहतं, ते दीपक दादा, गुलाब दादा, नाना कोर वगैरे म्हणले साहेब 2 शब्द मानतील त्याला दिलेला आहे. परंतु हा दारूबंदी विभाग तुम्हाला तो आदेश देत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो आदिवासी असेल त्याला 25 किलो मऊ आणि 5 लिटर दारू ठेवण्याची परवानगी आहे घरात. एवढा बियाणं असताना हे लोक तुम्हाला सांगत नाही. या लोकांनी विकासाच्या नावावर तुम्हाला देशोधडीला लावलाच. आदिवासींच्या जमिनीवरच घरे बांधले. यांच्याजवळ आता दुसरा फंडा कोणी नव्हता. यांच्याजवळ फक्त एकच फंडा, हतपत्तीची दारू बंद करायचा आणि त्याच्यावर हजारो आदिवासींवर खोट्या केसेस करायच्या. ज्या आमच्या आदिवासी महिलांवर बलात्कार झाला, अत्याचार झाला, त्यांचा न्याय नाही. 8 महिन्यामध्ये 9 मुलींवर अत्याचार होतात, कवळ्या मुलींवर बलात्कार झाले. धाड खाऊ व्यवस्थेने त्यांना अजून फाशीची व्यवस्था तरतूद केली नाही. लेखी पुरावा सुद्धा टाकले नाही की आरोपीला फाशी झाली पाहिजे, या आरोपीला जन्मठेप झाली पाहिजे असं दस्तावेज सादर केलं नाही. आरामशीर 2-4 वर्षात ते बलात्कार करणारे बाहेर येतील अशी व्यूह रचना रचण्यात आलेली आहे. म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की जे ते आदिवासींवर अन्याय झाले, अत्याचार करणार. आपण जर विचार केला तर आजही भर उन्हात घड्याला घशाला कोरड परिस्थितीत आपल्याला ओढून या शासनाला जागा करावं लागतं आणि आपल्याला मोर्चे आणि आंदोलन काढावी लागतात आणि आपलं पूर्ण आयुष्य या मोर्चे आणि आंदोलनामध्ये जात असतं. आपली छोटी छोटी मुलं हातात झेंडे घेऊन भर उन्हात या शासनाविरोधात घोषणा देतात आणि या शासनाला जागे करीत असतात. ज्याच्यात त्यांचं पूर्ण आयुष्य वाया जातं. त्यांना शिक्षणाची साधी संधी देखील मिळत नाही. हो तर आपली प्रगती कशी होणार? या भारत देशाचा जर पाहिलं तर आदिवासी समाज हा आदिवासी समाज जो काही आहे तो आधी या पृथ्वीतलाचा आदी माणूस आहे. या पृथ्वी तलावर जी काही जंगल, जमीन, संपत्ती असेल त्याचा तो खरा मालक आहे. परंतु जर मित्रांनो आपण पाहिलं तर हा आदिवासी समाज खरा मालक आहे का? त्याला स्वातंत्र्य मिळाले आहे काय? आज जी काही आदिवासींची जमीन होती ती धनधान्य संपत आणि गरिबांच्या मालवर जो डल्ला मारतो, या सर्व गोष्टीची आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे. जर शासनाला पुरावे लागतील तर आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही दारू सारखा घाणेरडा धंदा करायला सुद्धा तयार नाहीत. परंतु दादाने सांगितलं तसं काही व्यवस्थाने, ही सरकारने आदिवासींसमोर धंदा जुरू दिला नाही. आमच्या जंगल, जमीन, पाणी यांच्यातून जी वाढू. आरामखोरांना माहिती काय आदिवासी म्हणजे काय? आदिवासी कोणाला म्हणतात? अरे ज्याच्या बापाचं नाव माहित नसेल त्याला काय म्हणताल तुम्ही नाव काय ठेवाल? अरे तुमच्या बापाचे बाप आहोत आम्ही. या पृथ्वीवरच्या सगळ्यात पहिले ज्याची उत्पत्ती झाली तो आदिवासी. आणि आदिवासीला आणि जे या जगाला ज्यांनी मानवता, बंधुता, लोकशाही ही कशी राबवावी, कशी वागावं याचं ज्याने ज्ञान दिलं. या भारत देशात लोकशाहीची बाबासाहेबांच्या मुळे लोकशाहीची इथे एक काहीतरी प्रस्थापित व्यवस्था तयार झाली. परंतु ही लोकशाही काय? ज्यांनी लिहिलं की मानवाने मानवासाठी एखाद्या लोकांनी जिल्हा काही सुधारणार नाही. परंतु याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. जर आदिवासीची दारू बंद झाली तर यांचे जे बेरोजगार पोरं फिरतात ते टपरे टाकून टपऱ्यामध्ये दारू विकणार आहे. आदिवासीची दारू बंद झाली म्हणजे तुम्हाला पाऊस मध्ये तिथं दारू मिळेल. म्हणून मी सांगतो, या शासनाला 10 वर्षापासून सांगत आहे की दारू मध्ये जो अल्कोहोल आहे, ज्या आमच्या दारूमध्ये अल्कोहोल आहे तो अल्कोहोल देशीच्या दारूमध्ये आहे. मग देशी दारू पाडायला कोणी लायसन दिलं? कोणत्या सरकारने लायसन दिलं देशीची दारू पाडायला?
ज्या देशीच्या दारूमध्ये सुद्धा अल्कोहोल आहे आणि आदिवासी पाडतो त्या दारूमध्ये सुद्धा अल्कोहोल आहे. पहिले दारू बारामतीला पडायची, शहदाला पिके अन्न दारू पाडतात, शरद पवार पाडतात. या कारखान्यांना परवाना कुणी दिला दारू पाडण्याचा? त्यामध्ये अरे महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? आमची मागणी अशी आहे, जर तुम्हाला दारूच बंद करायचं असेल तर आम्ही या शासनाच्या या समाज व्यवस्थेच्या विरोधात नाही.